शिवसेना भाजपा युतीच्या संदर्भामध्ये किती नगरसेवक कोणाकोणाकडे आहे, कुठल्या पक्षाकडे किती नगरसेवक याच्याबद्दल बैठक झाली. आणि त्यानंतर दुसऱ्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीने म्हणून एक 83 नगरसेवकांची मागणी केलेली आहे की शिवसेना भाजपा युतीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष हा मोठा आहे आणि नगरसेवकांची संख्या जास्ती आहे, म्हणून 83 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीला मिळावं अशी आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर मागच्या टर्मला म्हणजे 2015च्या टर्मला जो महापौर पदाचा जो मान होता हा भारतीय जनता पार्टीला मिळाला नाही आणि तो त्यावेळी शिवसेनेने पूर्ण 5 वर्ष घेतली, तर तोही टर्म पकडून म्हणजे ती मागच्या वर्षीची 2 वर्ष आणि या टायमाची 3 वर्ष अशी पकडून 5 वर्ष महापौर पद हेही भाजपाला मिळावं आणि 83 नगरसेवक मिळावे अशी मागणी आम्ही त्या समितीवर ठेवली आहे आणि ती मिळावी अशी आमची इच्छा आहे. त्यांचं म्हणणं काय आहे ते मला माहिती नाही, पण ज्याप्रमाणे आम्ही आकडे वाचून दाखवले त्यांना त्यांना मान्य झालेत आणि आमचे 47 आहेत की 57 आहेत की 67 आहेत हे त्यांना चांगलं पटवून दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या ज्या बैठकीमध्ये जी आम्ही मागणी केली 83 नगरसेवकाची जी आम्ही मागणी केली ही आमची रास्त आहे आणि महापौर पदाची मागणी रास्त आहे. हे त्यांना आम्ही आता आमची ऑफर दिलेली आहे, त्यांनी ठरवावं काय करायचं ते. आम्ही आमच्या निर्णयावरती ठाम आहोत. जर का आम्हाला 80+ म्हणजे 84 सीट जर का नाही दिल्या, महापौर पद नाही दिलं, 5 वर्ष उपमहापौर आम्ही शिवसेनेला देऊ केलेलं, स्टँडिंग कमिटी देखील 3 स्टँडिंग कमिटी 5 पैकी 3 वर्ष हा भाजपला पाहिजे, सभागृह नेतेपद आम्ही शिवसेनेला देण्याकरता तयार आहोत. अशा प्रकारची तडजोड जर का झाली, या गोष्टी जर का मान्य केल्या तर युती होईल. अदरवाईज कार्यकर्त्यांचा तर प्रचंड रेट आहे युती करू नका म्हणून. कार्यकर्ता कुठलाही ऐकायला तयार नाही आहे. अडचणी निर्माण होतील युती झाली तर. त्याच्यामुळे जर काय ती युती समाधानकारक झाली, समाधानकारक बोलणी आमची झाली आणि त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर युती होईल. अदरवाईज आमची देखील मानसिकता नाही आणि कार्यकर्त्यांची तर बिलकुल मानसिकता नाही. कारण भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी, शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत, त्याच्यात मी पण आहे आणि मग सलोख्याने काही प्रश्न जे अडचणीचे ते सुटले पाहिजेत आणि व्यवस्थित प्रचार यंत्रणा राबवली केली पाहिजे. म्हणून त्या अनुषंगाने ही समन्वय समिती नेमली आहे. आता पुढे वाटाघाटीची चर्चा होणार आहे, त्याचा निर्णय या 1-2 दिवसात होईल. काय नेमकं तुम्हाला सांगू इच्छितो की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत संपूर्ण 122 नगरसेवक आहेत आणि मग आतापर्यंत आमचे शिवसेना पक्षाचे 70 ते 72 नगरसेवक आहेत, भारतीय जनता पार्टीचे 53 ते 57 नगरसेवक आहेत आणि मग त्याच्यात वाटाघाटी ज्याप्रमाणे वरिष्ठ घेतील तो निर्णय दोन्ही पक्षाला मान्य असणार आहे अशी चर्चा झालेली आहे आणि सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आहे. कारण चर्चा अतिशय खेलीमेलीच्या वातावरणात झालेली आहे. तरी आपण किती जागेची मागणी केली आहे? नाही, मागणीपेक्षा आता आपले स्टँडिंग नगरसेवक किती आहेत, त्यांचे किती आहेत आणि नेहमीप्रमाणे ज्या युती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना नेहमीप्रमाणे इलेक्शनच्या वेळेला जशा वाटाघाटी असतात त्या वाटाघाटीप्रमाणे चर्चा होत राहते. त्याच्यामुळे कोणाचे किती सीट याच्यावर चर्चा न करता आपला जो उमेदवार निवडून येईल त्याच्यावर चर्चा आम्ही केलेली आहे आणि चांगली सकारात्मक चर्चा होऊन ही चर्चा पुढे वरिष्ठांकडे गेलेली आहे. वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेणार आहेत. जे बाहेरून आलेले काही नगरसेवक आहेत ते तो ज्या पक्षात म्हणजे शिवसेनेमध्ये गेलेले असेल शिवसेनेची जबाबदारी आहे, भारतीय जनता पार्टीची घेतलेली असेल तर भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे. अशाही प्रकारची चर्चा झालेली आहे. सर्वस्व ज्याला जेवढे सीट मिळतील, ज्यांनी जे उमेदवार घेतलेले आहे तो निर्णय त्या पक्षाचा राहणार आहे अशी चर्चा अतिशय आनंदाने झालेली आहे. याच्या कुठल्या प्रकारची चर्चा अशी झालेली नाही. कोणाला किती सीट, कोणाला काय सीट, तो सर्व वरिष्ठांचा निर्णय आहे. वरिष्ठ त्याच्यावर लक्ष देऊन निर्णय घेणार आहेत. पण युती 100% होणार आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल अशी आशा आहे. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.